श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. कसे आहात सगळेजण? तर आज मी माझ्या घरातील पूजा मी कशी करते ते दाखवणार आहे तुम्हाला. सर्वप्रथम मी माझे देवघर व त्याच्या समोरील सर्व जागा स्वच्छ करून घेतली आहे. त्यानंतर त्या ठिकाणी मी रांगोळी काढून घेतली आहे. तुम्ही पूजा करता वेळेस गायत्री मंत्राचा उच्चार करू शकताय किंवा मोबाईलमध्ये लावून ठेवू शकताय किंवा स्तोत्र किंवा कोणत्याही देवाचा मंत्र किंवा जप आपण देखील आपल्या मुखातून जप करत राहायचं देवाचा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम शांती शांती. श्री स्वामी समर्थ. तर सर्वप्रथम आपण लाल कपडा अंथरून घेऊया देवांच्या खाली. त्यानंतर दीप प्रज्वलन करून घेऊयात. शुभम करोति कल्याणम आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या रे दीपत्कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार तिळाचे तेल कापसाची वात. दिवा तेवे देवापाशी उजेड पडे विष्णूपाशी माझा नमस्कार सर्व देव देवतांपाशी. ए ग लक्ष्मी बैस ग बाजे माझे घर तुला साजे. घरातली पिढा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. घरच्या सर्वांना उदंड आयुष्य सुख शांती लाभू दे. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. तर आपण सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे. कारण आपण कोणतेही शुभ कार्य करता वेळेस अगोदर गणपती बाप्पाची पूजा करतो. त्यामुळे आपण आपल्या घरातली देखील देवपूजा करता वेळेस सर्वात अगोदर गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची. माझ्याकडे जास्त देव काय नाही आहेत. स्वामींचे फोटो देखील ठेवून घेऊयात. व माझ्याकडे रामांचे असते सिल्वरच्या प्लेटवरती कोरलेला फोटो आहे. मी तो देखील ठेवून घेते. त्यानंतर हे बाळकृष्ण जे आपल्या लग्नामध्ये देतात ते वाले आहेत. हे माझे बाळकृष्ण. त्यांना कपडे घालून घेतले आहेत ते देखील ठेवून घेतले आहेत. व अजून माझ्याकडे दुसरे एक बाळकृष्ण आहेत ते देखील मी ठेवून घेत आहे. महादेवाची पिंड आहे छोटीशी. व एकदा आम्ही आळंदीला गेलो होतो. त्या ठिकाणी आम्हाला हा $5 सापडला होता. यावरती दुर्गादेवी आहे वाघावरती विराजमान झालेली. ती दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये नीट, पण ती आम्हाला तिथे सापडलं होते आळंदीमध्ये. $5 आहे. त्याच्यावरती फोटो आहे. मी ते सांभाळून ठेवले आहे व दररोज माझ्या देवघरात मी त्याची पूजा करते. त्यानंतर आपण सर्व देवांना हळदी कुंकू बुका अष्टगंध लावून घेऊयात. आणि हा नारळ आम्ही स्वामी समर्थांना गेलतो ना ज्यावेळेस अक्कलकोटला, तिथून मी आणलेला आहे नारळ. तो देखील मी देवघरात पूजून घेत आहे. व महादेवाच्या पिंडीला आपण विभूत लावून घेऊयात. आपल्याला देखील विभूत लावून घ्यायचं आहे. व पूजा करण्याच्या सुरुवातीला सांगायचं विसरले मी, आपल्याला लावून घ्यायचं आपण हळदी कुंकू.
त्यानंतर मी कपूर लावून देवाची आरती करून घेत आहे. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, निर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे नामे सुरने मात्रे माने कामना पूर्ती. जय देव जय देव. अशा रीतीने आपण पूजा करून घ्यायची आहे. बाकीच्या पण तुम्ही आरती अजून करू शकताय करून. त्यानंतर आपण तुळशीला पाणी घालून यायचं आहे. तुळशीला अगरबत्ती लावून घ्यायची, दिवा लावून घ्यायचा व पाणी टाकायचे. तो व्हिडिओ मी शूट नाही केला. त्यानंतर आपण धूप घ्यायचा आहे. धूप लावून घेऊ शकताय तुम्ही. माझ्याकडे धूप नाही आहे. कपुराच्या दिव्याचा आपण लावून घेतला आहे. त्यानंतर आपण जपमाळ करणार आहोत. तुम्ही कसं करता जपमाळ करता वेळेस आपली जपमाळ कशी पकडायची ते मी सांगितलं आहे. पाहून घ्या तुम्ही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 महाराष्ट्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जप करता वेळी जपमाळ ही अशा प्रकारे पकडून घ्यायची हातामध्ये व जप करायचा. 108 वेळेस स्वामी समर्थांच्या नावाचा जप करायचा. व तुम्ही बाकीच्या पण देवांच्या नावाचे जप करू शकताय. श्री दत्त गुरुदेव दत्त. अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.